पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। आमदार यड्रावकर यांनी कागदावर विकास न दाखवता प्रत्यक्षात विकास दाखवला। खासदार धैर्यशील माने सैनिक टाकळी येथे आमदार रावकर यांच्या प्रचारार्थ जंगी सभा संपन्न। कागदावर विकास न दाखवता प्रत्यक्षात विकास करून आपले कार्यकुशल नेतृत्व सिद्ध केले आहे। शिरोळ विधानसभा मतदारसंघाला परिवार म्हणून त्यांच्या सुखदुःखाशी समरस होऊन विकासाची उत्कृष्ट वाढ दाखवणारे आणि तालुक्याला समृद्ध करणारे लोकप्रिय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर हे आहेत। त्यांना या तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा संधी देऊन विधानसभेत पाठवा असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी सैनिक टाकळी येथे झालेल्या सभेत केले। यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, आमदार यड्रावकर यांनी 1900 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे। या तालुक्याला विकासाची परंपरा आहे। देशभक्त रत्नापण्णा कुंभार, कैलासवासी खासदार बाळासाहेब माने, स्वर्गीय दत्ताजीराव कदम, स्वर्गीय सारे पाटील, स्वर्गीय दिनकरराव यादव, स्वर्गीय शामराव अण्णा पाटील यांनी तालुक्याची जडणघडण केली आहे। समृद्ध तालुका करून सामाजिक एकोपा ठेवला आहे। या थोर नेत्यांच्या वैचारिक अधिष्ठानावर आरूढ होऊन आमदार यड्रावकर यांनी यशस्वी वाटचाल सुरू केली आहे। जातीयवादाला मूठमाती देऊन जातीवंत नेतेपद सिद्ध केले आहे। भविष्याचा वेध घेणारी ही निवडणूक आहे। शिरोळ तालुक्याचे अस्तित्वाची लढाई आहे। आमदार कसा असावा हे गेल्या 5 वर्षात आपल्या विकास कामाच्या माध्यमातून आमदार यड्रावकर यांनी ओळख करून दिली आहे। या विकास कामाला अधिक गती देण्यासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पुन्हा विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे असे सांगून ते म्हणाले, राजेंद्र पाटील यड्रावकर व विरोधी उमेदवारांची तुलना करावी। या तालुक्याचे प्रश्न काय आहेत, ते प्रश्न कसे सोडवावेत, चिकाटी, जिद्द आणि त्या प्रश्नांविषयी असलेली तळमळ असायला हवे। सर्वांना बरोबर घेऊन मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आमदार यड्रावकर यांनी केलं। बरोबर देशभक्त रत्नापण्णा कुंभार व स्वर्गीय बाळासाहेब माने यांनी गेले अनेक वर्ष राजकीय संघर्षात घालवली, मात्र अखेरच्या टप्प्यात त्यांची युती झाली। ही युती काही काळ अगोदर झाली असती तरी लोकसभा आणि विधानसभेचा मतदारसंघ प्रगतीपथावर विकासाच्या वाटेवर राहिला असता। यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले, कुटुंब पद्धतीमुळे एकराची शेती आता गुंठ्यात वाटणी होऊ लागली आहे। त्यामुळे शेती उत्पन्न कमी होत असल्याने त्यांना नवा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी औद्योगिक वसाहत उभी राहत आहे। आजी माजी सैनिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे मिलिटरी कॅन्टीन येथे असावी अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून आहे। ही मागणी पूर्ण करण्यासाठी खासदार धैर्यशील माने आणि मी राज्य आणि केंद्र शासनाशी पाठपुरावा करून जागा उपलब्ध करून आमदार विकास निधीतून त्या जागेवर कॅन्टीनचे बांधकामही करून देऊ असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। यावेळी संभाजी गोते, बाळासाहेब कोकणे, बबन यादव, प्राध्यापक चंद्रकांत मोरे, हरिश्चंद्र पाटील, प्रमोददादा पाटील, रणजितसिंह उर्फ बापू पाटील, सतीश मलमे आदींची मनोगते झाली। यावेळी कुशाल कांबळे, लक्ष्मण चौगले, रावसाहेब कुंभोजे, विठ्ठल पाटील, राकेश खोंद्रे, नंदकुमार नाईक, बाबासो वनकोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन सागर बिरनगे यांनी केले। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।